Hello all, welcome to the DKT Yashwantrao John Polytechnic in Salkarji. In this series of video lecture, we're going through the subject management. In this particular lecture, we're going to cover the points like the types of hazards and classification of fire extinguisher from the chapter number 4, that is safety management. The first point of this lecture is hazards. Hazards is a situation to cause harm in terms of human injury or ill health, damage to property or environment or both. मीन्स काय हजार्ड्स मीन्स काय जे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो धोका निर्माण होणार आहे त्याला काय म्हणणार हजार्ड्स. मग हजार्ड मीन्स काय की सिच्युएशन टू कॉज हार्म इन टर्म्स ऑफ ह्युमन इंजुरी. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो धोका होणार आहे, फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे, जो वर्कर आहे त्याला इंजरी होणार आहे किंवा त्याला हेल्थचा प्रॉब्लेम येणार आहे किंवा जे प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी इन द सेन्स इंडस्ट्री म्हणजे बिल्डिंग आहे, समजा आग लागली इंडस्ट्रीमध्ये तर काय होणार आहे, तर जो ती जी प्रॉपर्टी आहे इंडस्ट्रीची त्याला लॉस होणार आहे किंवा त्याचं नुकसान होणार आहे. एन्व्हायरमेंटला धोका होणार आहे. म्हणजे हजार्ड मीन्स काय, ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो धोका निर्माण होणार आहे त्याला काय म्हणणार हजार्ड्स. मग हजार्ड्स किती टाईपचे असतात किंवा त्याचं क्लासिफिकेशन काय आहे? मेकॅनिकल हजार्ड्स, इलेक्ट्रिकल हजार्ड्स, केमिकल हजार्ड्स, रेडिएशन हजार्ड आणि फायर हजार्ड्स. These are the classification of hazards. Mechanical hazard. These are responsible for the majority of accidents in work situation. Therefore, every workplace and equipment should be properly examined for identifying chemical hazards. Means mechanical गोष्टीमुळे किंवा मेकॅनिकल इन द सेन्स मशीन्समुळे जे ऍक्सिडेंट होणार आहे त्याला काय म्हणणार मेकॅनिकल हजार्ड. किंवा त्या ऍक्सिडेंटमुळे मशीन्समुळे जे ऍक्सिडेंट होणार आहेत त्यानंतर जो धोका निर्माण होणार आहे त्याला काय म्हणणार मेकॅनिकल हजार्ड्स. मग मेकॅनिकल हजार्ड्सचे सोर्सेस काय आहेत की मशीन टूल्स, हँडलिंग मटेरियल्स, हँड टूल्स, अदर अप्लायन्सेस, इम्प्रॉपर यूज ऑफ टूल्स म्हणजे टूलचा व्यवस्थित वापर जर केला नाही तर, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन, अनसेफ ड्रेस, unguarded moving parts or pits. These are the common sources by which mechanical hazards happen. म्हणजे मेकॅनिकल हजार्ड्स कोणाकोणामुळे होणार आहेत? मशीन टूल्स, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, हँड टूल्स, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन इन द इंडस्ट्री, अनगार्डेड मूव्हिंग पार्ट्स एक्सेट्रा. Second classification is electrical hazards. This may be due to contact of body with wire, cable, rail and other electrical appliances. मग इलेक्ट्रिकल हजार्ड्स किंवा इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट झाल्यानंतर जे धोका निर्माण होणार आहे ते कशामुळे होणार आहे की एकतर वर्करनं डायरेक्ट इलेक्ट्रिकल केबलला हात लावली किंवा त्यावरती इलेक्ट्रिकल शॉर्ट झालं आणि तिथं त्यांना हात लावलं, या पद्धतीनं म्हणजे जो वर्करला शॉक लागणार आहे इलेक्ट्रिकल हजार्ड मध्ये किंवा इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट मध्ये, तो इथं काय येणार आहे इलेक्ट्रिकल हजार्ड्स. द इमिडिएट इफेक्ट ऑफ दिस इज शॉक विच मे बी रिलेटिव्हली माइल्ड और सिव्हिअर सो ॲज टू कॉज डेथ डिपेंडिंग अपॉन द स्ट्रेंथ ऑफ द करंट. मग आता वर्करला जर समजा शॉक लागला तर काय होणार आहे, एकतर शॉक माइल्ड असणार आहे किंवा एकदम सिव्हिअर म्हणजे एकदम मोठा असणार आहे तो शॉक. त्यामुळे काय होणार आहे, एकतर त्याला थोडंफार नुकसान होणार आहे, नाहीतर एकदम मोठा शॉक असेल किंवा हाय व्होल्टेजचा जर शॉक बसला तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, त्याचा प्राण सुद्धा जाऊ शकतो किंवा त्याला डेड होऊ शकतो वर्कर. Another result is burning, and burns may be severe and deep, especially with higher voltage. म्हणजे बर्निंग पण होऊ शकतं. बर्निंग म्हणजे त्याला वर्करला आग लागू शकते किंवा वर्करला त्या आगीमुळे पण नुकसान होऊ शकतं. These are the electrical hazards. मग टाइप्स ऑफ कॉजेस ऑफ इलेक्ट्रिकल हजार्ड काय आहेत? बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट मीन्स काय, इलेक्ट्रिकल सर्किट किंवा इलेक्ट्रिकल वायरला समजा वर्करने डायरेक्ट जर हे केलं, हात लावलं, तर त्यामुळे पण इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होऊ शकतं. त्यानंतर आर्क बर्न्स मीन्स काय, जर समजा दोन वायरी शॉर्ट झाल्या तर त्यामधनं जे आग निर्माण होणार आहे किंवा जे स्पार्क तयार होणार आहे त्यामुळे सुद्धा आग लागू शकते. Radiation burns, this result of short circuit and can cause discomfort to the person. Next hazards is chemical hazards. The usage of
Chemicals with hazardous gases, vapors and fumes are one of the most dangerous industries. This cause chemical hazard. Chemical hazard कशामुळे होणार आहे की जे डेंजरस गॅसेस आहेत किंवा डेंजरस केमिकल्स हँडल करताना ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळी काय होणार आहे केमिकल हजार्ड्स होणार आहेत. मग आता कुठले कुठले गॅसेस आहेत जे आपल्याला वर्करला किंवा ह्युमनला इफेक्ट करू शकतात किंवा त्याला इजा पोहोचू शकतात. नायट्रोजन गॅस आहे, मिथेन गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोसायनिक ऍसिड, इरिटंट गॅसेस. इरिटंट म्हणजे ज्यामुळं वर्करला जळजळ होऊ शकते किंवा त्याला खाज सुटू शकतं, इरिटेट होऊ शकतो वर्कर, असं नायट्रोजन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन पेरॉक्साईड आहे, फ्लोरीन गॅस आहे, हायड्रोजन फ्लोराईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, अमोनिया आहे, ऑर्गॅनिक मेटॅलिक गॅसेस आहे, आर्सेनिक हायड्राइड, इनऑर्गॅनिक metallic gases. These are the gases which may cause chemical hazards. Next classification of hazard is radiation hazard. It is mainly caused by external sources as X-rays and gamma rays are penetrating in nature and can irradiate organs deep inside the body. आता radiation means काय? Radiation कशामुळे होतं की जे X-ray वापरतोय किंवा गॅमा रेज वापरतोय किंवा लेसर कटिंग जे म्हणतोय आपण, लेसर मशीन वापरतोय, लेझर मशीन जे वापरतोय त्यामुळे काय होतं रॅडिएशन होतं. आता हे रॅडिएशन जे आहे ह्या रॅडिएशन मुळे काय होऊ शकतं की हे रॅडिएशन डायरेक्टली ह्युमन बॉडीला पेनिट्रेट करू शकतं किंवा आता एक्सरे फॉर एक्झाम्पल एक्सरे जर म्हटलं तर एक्सरे काय होतं जे एक्सरेचे रेज आहेत ते काय होतं बॉडी थ्रू पास होऊ शकतात. ठीक आहे, जर समजा त्या रेजची इंटेन्सिटी जास्त असेल किंवा त्याची क्षमता जास्त असेल किंवा हाय इंटेन्सिटीचे एक्सरेज किंवा गॅमा रेज तयार झाले आणि ते बॉडी थ्रू पास झाले तर आपल्या बॉडीला काय होऊ शकतं की इजा होऊ शकते. मग त्यामुळे काय होऊ शकतं रॅडिएशन हजार्ड होऊ शकतात. Putting distance and shielding between you and a radiation source is an immediate effect way to reducing your exposure. Means काय असं जर असेल रॅडिएशन बाहेर पडत असेल किंवा एक्सरे किंवा लेसर बीम जर वापरत असेल किंवा गॅमा रेज वापरत असेल मशीनिंगसाठी तर त्या मशीन पासून अंतरावरती राहणं किंवा एक प्रकारचं आपल्या अंगावरती एक शिल्ड तयार करायचं. शिल्ड म्हणजे एक आवरण तयार करायचं की त्यामुळं ते जे रॅडिएशन आहे किंवा ते जे रेज आहेत ते आपल्या बॉडीमधून पास होणार नाहीये. त्याचबरोबर फेस मास्क लावणे या प्रकारचे तुम्ही प्रिकॉशन्स घेऊ शकताय while using X-rays, gamma rays or laser. There are 4 basic types of radiation: alpha, beta, gamma and X-ray and neutron particles. These are the 4 basic types which can cause the radiation hazards. Fire hazard. According to the old concept that 3 elements are necessary to start the fire. They are fuel, oxygen and heat or source of ignition. आता फायर हजार्ड मीन्स काय, जर इंडस्ट्रीमध्ये ऍक्सिडेंट झालं आणि त्यानंतर आग लागली, ठीक आहे, तर त्यामुळे जे धोका निर्माण होणार आहे किंवा त्यामुळे जे नुकसान जे होणार आहे त्याला काय म्हणणार फायर हजार्ड. मग आता कुठली पण आग लागण्यासाठी 3 एलिमेंट महत्वाचे आहेत. एक तर फ्युएल, ऑक्सिजन आणि हीट. हे 3 जर एलिमेंट्स असतील तरच आग लागू शकतं. आता फ्युएल मीन्स काय, भरपूर टाईपचे फ्युएल असणार. रॉकेल असेल, पेट्रोल असेल, त्याचबरोबर लाकूड असेल किंवा कागद असेल, कापड असेल, हे काय आहे ते फ्युएल. आणि ऑक्सिजन आणि हीट जर निर्माण झाली तिथं, ऑक्सिजन आणि हीट जर असेल तर ते आग लागू शकते. त्यामुळं फायर इज नॉट पॉसिबल इफ एनी वन ऑफ दिस एलिमेंट्स इज नॉट अवेलेबल. समजा हे 3 एलिमेंट मधलं एक जरी नसेल तर तिथं आग लागू शकत नाहीये. जर समजा पेट्रोल आहे, पेट्रोल पडलेलं आहे पण तिथं ऑक्सिजन नाहीये, ठीक आहे, किंवा हीट नाहीये, एकदम थंड वातावरण आहे, तर त्यामुळं काय होऊ शकतं की तिथं आग लागू शकत नाही. म्हणजे हे 3 जे एलिमेंट्स आहेत, फ्युएल, ऑक्सिजन आणि हीट, हे 3 जर एलिमेंट नसतील किंवा यातला एक जर एलिमेंट नसेल तर आग लागू शकत नाहीये. म्हणजे जर आग लागायची असेल तर तिथं फ्युएल पाहिजे. फ्युएल इन द सेन्स पेट्रोल, रॉकेल, कागद, कापड ह्या टाईपचं फ्युएल किंवा ऑक्सिजन पाहिजे. आणि हीट, जर हीट जर नसेल, एकदम कोल्ड वातावरण असेल, एकदम थंड वातावरण असेल तर आग लागू शकत नाहीये.
According to this concept, four elements are necessary to start the fire. They are as under fuel आहे, oxygen or oxidant or oxidizer from the atmosphere, heat or source of ignition, and chain reaction. आता chain reaction means काय? आता एका ठिकाणी आग लागली तर ते पसरणं म्हणजे काय झालं, त्याची चेन सुरू झाली. म्हणजे एका ठिकाणी आग लागली म्हणजे तिथंच आग लागते आणि संपते असं नाही, तिथंच आग लावून तिथंच विझते असं नाही, ते पुढं चेन कंटिन्यू राहतं. मग ते चेन जर ब्रेक करायचं असेल तर पुढे जे फ्युएल आहे किंवा जे जे जळू शकतं असं जे पुढं जे फ्युएल आहे ते तुम्ही कट जर केलं तर तिथंच ते फायर थांबू शकते. आता जंगलमध्ये जर आग लागली, जंगलमध्ये आग लागली तर एका ठिकाणीच आग लागली तर होत नाही, ते काय होते, जंगलात जर आग लागली तर ती पसरते कशामुळे? कारण की त्या आग जी आग आहे त्याची चेन सुरू होते पुढं, म्हणजे एका ठिकाणी आग लागली तर ते पसरत पसरत पुढे जाते, त्यालाच काय म्हणले, चेन. जर ही चेन ब्रेक केली तर पुढं आग जाऊ शकत नाहीये. तसंच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. जर समजा इंडस्ट्रीमध्ये एका ठिकाणी कुठेतरी आग लागली तर ती जर थांबली नाही तर ते पुढं इंडस्ट्रीमध्ये वाढत वाढत जाणार. म्हणून काय म्हटलंय, एक तर काय असणार आहे, फ्युएल, आग लागण्यासाठी एक तर फ्युएल आहे, ऑक्सिजन आहे, हीट आहे, आणि हे तीन एलिमेंट्स आहेतच. आणि त्याचबरोबर समजा ती चेन तयार झाली, आगीची जर चेन तयार झाली तर ते मोठे ऍक्सिडेंट होऊ शकतं. इफ एनी ऑफ द अबव फोर एलिमेंट्स, म्हणजे कुठले एलिमेंट्स आहेत, फोर एलिमेंट्स कुठले म्हटले मी, फ्युएल आहे, त्यानंतर हीट आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, हे जर तीन एलिमेंट्स जर मी रिमूव्ह केले किंवा त्यातलं एक जरी एलिमेंट रिमूव्ह केलं तर काय होऊ शकते, ती आग थांबवू शकते. ठीक आहे. मग हे कसं पॉसिबल आहे? बाय युझिंग फायर एक्सटिंग्विशर. आता फायर एक्सटिंग्विशर मीन्स काय, जे लाल सिलेंडर लावलं असतं इंडस्ट्रीमध्ये आग लागू नये म्हणून, त्याला म्हणतात फायर एक्सटिंग्विशर. त्यामध्ये काय असतं, पावडर असतं किंवा ड्राय पावडर असतं किंवा गॅस असतं, त्यामध्ये लिक्विड असतं, त्यामध्ये टाइप्स असतात फायर एक्सटिंग्विशरचे. जर फायर एक्सटिंग्विशर ह्यातलं एक जरी एलिमेंट कमी केलं किंवा हीट कमी केलं किंवा तिची ऑक्सिजन कमी केलं तर त्यामुळे काय होऊ शकतं, आग थांबू शकते किंवा फायर थांबू शकतं. Therefore, methods of fire extinguisher are depends on removing or shutting off the source of fuel, excluding oxygen or decreasing it below 14 to 18% by adding inert gases, removing heat from the fire, removing free radicals to discontinue chain reaction and flame propagation. मीन्स काय, जर आग थांबवायची असेल तर तिथलं फ्युएल, जो फ्युएलमुळे जे आग लागले ते फ्युएल रिमूव्ह करणं किंवा तिथलं ऑक्सिजन कमी करणं किंवा तिथलं हीट कमी करणं किंवा तिची चेन रिॲक्शन जी सुरू होणार आहे पुढं आग पसरण्यासाठी ती थांबवणं. जर ह्या गोष्टी जर केल्या तर त्याला काय म्हणणार, फायर एक्सटिंग्विशमेंट. त्या प्रोसेसला काय म्हणणार, फायर एक्सटिंग्विशमेंट. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ फायर एक्सटिंग्विशर. आता क्लासिफिकेशन ऑफ फायर एक्सटिंग्विशर मध्ये चार टाइपचे फायर एक्सटिंग्विशर असणार आहेत. एक क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. क्लास ए चं फायर एक्सटिंग्विशर तुम्ही कधी वापरणार आहे? The fires in ordinary combustible materials such as wood, cloth, paper, rubber and many plastics that require the heat absorbing coolant effect on water or water solution, the coating effect of certain dry chemicals that retard the combustion. मीन्स काय, क्लास ए चं एक्सटिंग्विशर किंवा क्लास ए चं फायर एक्सटिंग्विशर कधी वापरणार, ज्यावेळी जे ऑर्डिनरी कंबस्टिबल मटेरियल आहेत, ऑर्डिनरी मीन्स काय, तुमचं कापड आहे किंवा लाकूड आहे, पेपर आहे, रबर आहे, प्लास्टिक आहे, ह्या टाइपचे जे ऑर्डिनरी कंबस्टिबल मटेरियल ज्यावेळी पेट घेतात त्यावेळी काय वापरू शकतो आपण, क्लास ए चं फायर एक्सटिंग्विशर किंवा वॉटर असेल किंवा वॉटर सोल्युशन, सोडा, केमिकल सोडा जो असतो तो वापरून तुम्ही ते थांबवू शकताय. आता क्लास बी चं एक्सटिंग्विशर किंवा फायर एक्सटिंग्विशर कधी वापरणार आहे, फायर्स इन फ्लेमेबल और कंबस्टिबल लिक्विड्स, इन फ्लेमेबल गॅसेस, ग्रीस and similar material that must be put out by excluding air by inhibiting the release of combustible vapor with foam fire extinguisher. मीन्स काय, जे लिक्विड कंबस्टेबल मटेरियल आहेत, लिक्विड म्हणजे कुठला, तर लॉकेल आलं, पेट्रोल आलं, डिझेल आलं किंवा गॅसेस जे आहेत, एलपीजी गॅस, ठीक आहे, हे जे फ्लेमेबल गॅसेस किंवा लिक्विड्स आहेत तिथं कुठलं वापरणार, क्लास बी चा फायर एक्सटिंग्विशर वापरणार. मग त्या केसमध्ये काय करणार आहे, जे ऑक्सिजन आहे, जे एअर मध्ये ऑक्सिजन आहे ते रिमूव्ह करणार. रिमूव्ह कसं करणार, बाय युझिंग फोम बेस्ड फायर एक्सटिंग्विशर. फोम बेस्ड फायर एक्सटिंग्विशर वापरून आपण काय करू शकतोय की
क्लास जे फायर लागलेले आहे किंवा जे कंबस्टेबल लिक्विड किंवा कंबस्टेबल गॅसेसमुळे फ्लेमेबल गॅसेसमुळे जी आग लागलेली आहे ती आपण थांबवू शकतोय बाय युजिंग फोम फायर एक्सटिंग्विशर. क्लास सी फायर्स इन लाईव्ह इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. मग समजा लाईव्ह इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मीन्स काय, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मध्ये अचानक आग लागली तर त्या केसमध्ये तुम्ही क्लास सी चं किंवा क्लास सी टाईपचं फायर एक्सटिंग्विशर वापरू शकताय. द ऑपरेटर सेफ्टी रिक्वायर्स द यूज ऑफ इलेक्ट्रिकल नॉन कंडक्टिव्ह एक्सटिंग्विशिंग एजंट्स सच एज ड्राय केमिकल ॲज हॅलोन. ड्राय केमिकल मीन्स काय, ड्राय केमिकल पावडर असतं, ते पावडर तुम्ही त्या आगीवरती शिंपडून ती आग विझवू शकताय. त्याचबरोबर जे फायर एक्सटिंग्विशर आहे जे क्लास ए क्लास बी मध्ये तुम्ही जे वापरणार आहे ते वापरून सुद्धा तुम्ही ती आग आटोक्यात आणू शकताय. नेक्स्ट क्लास इज क्लास डी. The fires in certain combustible metals such as Mg, Ti, Zr, Na and K that requires a heat absorbing extinguishing medium that does not react with the burning metals. मग आता हे जे मेटल्स आहेत त्यामुळे पण ह्या मेटलला काय म्हणतात, कंबस्टिबल मेटल्स, म्हणजे हे आग पकडू शकतात, ह्या मेटलमुळे आग लागू शकते. मग हे आग जर लागली तर त्यामधलं हीट रिमूव्ह म्हणजे हीट ऍब्सॉर्ब करून ती आग थांबवता येते किंवा ती आग आटोक्यात आणता येते. म्हणजे ह्या मेटलला समजा आग लागली तर त्यातली जी हीट आहे ती हीट रिमूव्ह करण्यासाठी जे फायर एक्सटिंग्विशर वापरणार आहे त्या फायर एक्सटिंग्विशरला काय म्हणणार, क्लास डी टाईपचं फायर एक्सटिंग्विशर. In this lecture, we seen that what are the different types of hazards, what is meant by hazards, what are the different types of hazard means chemical hazard, mechanical hazard, radiation hazard, fire hazard and electrical hazards. These are the 5 types of hazards. Then classification of fire extinguisher, there are mainly 4 types of fire extinguisher: class A, class B, class C and class D. Thank you all.